स्वामी समर्थांच्या जीवनात अनेक अद्भुत कथा आहेत. उदाहरणार्थ त्यांची एक प्रसिद्ध कथा म्हणजे काळ्या रंगाच्या कुत्र्याचा चमत्कार. स्वामींनी त्या कुत्र्याच्या रूपाने एका भिकारी स्त्रीला मार्गदर्शन केले होतं. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या त्यांच्या कृपेचे ठळक अनुभव दाखवतात. स्वामी समर्थांच्या त्या कृपेच्या कथा खरोखरच गूढ आणि प्रेरणादायी आहेत. त्यांच्या प्रत्येक चमत्कारामध्ये एक खोल अर्थ आहे. जणू काही ते आपल्याला जीवनाचं खरा सामर्थ्य आणि विश्वास दाखवत असतात. स्वामी समर्थांची शिकवण म्हणजे संकटातही धैर्य, विश्वास आणि आध्यात्मिक मार्गदर्शन यांचा संगम. त्यांचा एक संदेश आहे, जिथे आपण असतो तिथेच परमात्मा आपल्या बरोबर असतो. तुला या संदेशामुळेच आपल्याला हे पटतं की जेव्हा आपल्याला सर्वात जास्त गरज असते तेव्हा परमात्मा आपल्या सोबत असतो. त्याची ही शांती, मार्गदर्शन आणि सदैव सोबत असणारी कृपा हे खरोखरच आपल्याला जीवनातील प्रत्येक आव्हान पार करायला बळ देतं. ह्यांचं सार्थक म्हणजे जरी आपल्याला वाटतं की आपण एकटेच आहोत, तरी त्या क्षणी स्वामी समर्थांची उपस्थिती आपल्याला धीर, दिशा आणि सांत्वन देत राहते. त्यांची ही शिकवण आपल्याला जीवनातला प्रत्येक वळण पार करायला सामर्थ्य देते. ज्या क्षणी जीवनातले कठीण प्रसंग आपल्याला विखुरतात, त्यावेळी स्वामी समर्थांची शिकवण आपल्याला धीर देते, आपला आत्मविश्वास जागवते आणि आपल्याला योग्य दिशा देऊन पुढे जाऊन शिकवते. हा संदेश आपल्याला रोजच्या आयुष्यात एक आधार देतो. त्यामुळे अवघड प्रसंग जेव्हा येतात तेव्हा आपल्याला हे कळतं की आपण एकटे नाही, स्वामी समर्थांच्या रूपाने आपल्याला साथ आहे. स्वामी समर्थांची साथ आपल्याला केवळ संकटातच नाही तर रोजच्या धडपडीतही मार्ग दाखवते आणि आपल्याला स्थिरता देते. स्वामी समर्थांची ही साथ आपल्याला उभारी देते, जेणेकरून आपल्याला आपल्या ध्येयाकडे ठाम पावलांनी वाटचाल करता येते. त्या भरोशाने आपल्याला आयुष्यातला प्रत्येक दिवशी पुढे सकारात्मकपणे जाऊन बघता येते. या विश्वासावरच आपल्याला प्रत्येक आव्हानाला तयारीने सामोरे जाण्याची ताकद मिळते आणि आपल्याला जीवनातला खरा अर्थ शोधायला मदत होते. म्हणजे जेव्हा आपण स्वामी समर्थांच्या शिकवण्यावर विश्वास ठेवतो, तेव्हा आपल्याला आपल्या जीवनातल्या छोट्या छोट्या संधी, अनुभव आणि संबंध यामधून खरा अर्थ सापडतो. आपली सेवा, दयाळूपणा आणि इतरांसाठी देणं ह्यातच आपल्याला खरं समाधान आणि अर्थ शोधता येतो. खरं समाधान हे त्या स्थितीला म्हणतात जेव्हा आपण स्वतःला पूर्णपणे स्वीकारतो, इतरांनी दिलेल्या प्रेमात आणि सेवेत अर्थ शोधतो आणि आपला आयुष्याचा काळ काहीतरी मोठ्या कारणासाठी वापरतो, जे आपल्याला आत्मिक समाधान देते. आत्मिक समाधान साध्य करण्यासाठी आपण स्वतःला ओळखणं, आपल्या कृत्याचा अर्थ शोधणं आणि इतरांच्या कल्याणासाठी जगणं हे खूप महत्त्वाचं असतं. ध्यान, सेवा आणि स्वभावातली शांतता हे सगळं मिळून आपल्याला आतूनच समाधान देतं. आतून समाधान मिळवण्यासाठी आपण नियमित ध्यान करायला हवं, आपल्या मूल्यांशी एकवटलेलं जीवन जगावं आणि इतरांना मदत करण्याचा प्रयत्न करावा. आपली सेवा, दयाळूपणा आणि आभार व्यक्त करणं ही सगळीच गोष्ट आपल्याला आतूनच समाधान देते. आभार कसे? आभार मानायला खूप साधी गोष्ट असते. रोजच्या छोट्या गोष्टींसाठी मनापासून धन्यवाद द्या. रोज आपण सकाळी उठल्यावर धन्यवाद द्या. जे काही मिळाले त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करा आणि इतरांच्या मदतीसाठी दिलेल्या प्रेमाबद्दल खुलेपणाने आणि मनापासून बोलून दाखवा. तुम्ही रोज सकाळी उठल्यावर अगदी सोप्या पद्धतीने एक छोटी आभाराची प्रार्थना करू शकता, जिथे तुम्ही तुमच्या दिवसभरासाठी धन्यवाद देता. विशेषतः ज्या गोष्टी तुम्हाला सकारात्मक वाटतात, दुसऱ्यांसोबत बोलताना त्यांच्या मदतीबद्दल थेट
आणि मनापासून आभार मानून त्यांचे महत्त्व अधोरेखित करा. उदाहरणार्थ अशी प्रार्थना आपण करू शकतो की आज मला नवीन दिवस मिळाल्याबद्दल मी मनापासून आभार मानते. ईश्वराचे मला मिळालेले प्रेम, मदत आणि संधींसाठी मी खूप कृतज्ञ आहे आणि मी इतरांना प्रेमाने आणि दयाळूपणे मदत करेन आणि आयुष्यातला अर्थ शोधत राहील. तुम्ही ही प्रार्थना शांतपणे मनाशी जोडून आणि नेहमीच्या दिनचर्येचा भाग म्हणून करू शकता. त्यामुळे तुम्हाला रोज सकारात्मक दृष्टिकोन मिळतो आणि तुमच्या कृतीही त्या आभार भावनेने प्रेरित होतात. म्हणजे जेव्हा तुम्ही रोज आभाराची प्रार्थना करता तेव्हा तुमचं मन सकारात्मकतेकडे स्वतःहून वळतं. तुम्ही इतरांच्या मदतीसाठी सजग होतात. तुमच्या कृतीमध्ये धैर्य आणि दयाळूपणा येतो आणि त्यामुळे तुमच्या दैनंदिन वर्तणुकीत एक स्थिर आणि प्रेरणादायी बदल होतो. तो बदल असा असतो की तुम्ही प्रत्येक कृतीत आणखी जागरूक होता, सहानुभूतीने वागता आणि प्रेमाने वागता. तुम्ही इतरांच्या गरजा ओळखता, इतरांना मदत करता आणि तुमचं आयुष्य अधिक अर्थपूर्ण आणि शांत, सकारात्मक बनतं. त्यामुळे हा बदल आपल्याला रोजच्या आयुष्यात शांती, समाधान आणि खरा अर्थ शोधायला मदत करतो आणि त्यामुळे आपला प्रत्येक दिवस अधिक अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी जातो. उदाहरणार्थ, प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी आहे किंवा तुमच्या छोट्या कृतीमधून मोठे बदल घडतात. अशा संदेशांनी आपल्याला रोज प्रेरणा मिळते. तसेच सकारात्मक विचारामध्ये सामर्थ्य आहे हा संदेश नेहमी तुम्हाला प्रेरणादायी बनवतो. तुमचा विश्वास तुम्हाला उभारी देतो किंवा प्रत्येक अडचण ही तुम्हाला काहीतरी शिकवते. तसेच तुमच्यातलं सामर्थ्य अविश्वसनीय आहे किंवा तुम्ही जे आहात तेच जगाला बदलू शकता. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपला आत्मविश्वास आपल्याला धैर्य देतो. जेव्हा आपण स्वतःवर ठाम राहतो, प्रत्येक अडचण आपल्याला काहीतरी नवीन शिकवते, ज्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो. आपल्यातील सामर्थ्य ओळखण्यासाठी आपण लहान गोष्टीपासून सुरुवात करू शकतो. रोज आपले उद्दिष्ट ठरवून सकारात्मक विचार आणि कृतीमधून आपण जगाला खरोखरच बदलू शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले लहान उद्दिष्ट ठरवणं. ती साध्य करण्यासाठी रोज एक कृती करणं, छोटं पाऊल उचलणं, स्वतःच्या प्रगतीचा आढावा घेणं आणि प्रत्येक यश, छोटा आनंद साजरा करणं. तसेच सकारात्मक विचारांची सवय करावी आणि इतरांमध्येही प्रेरणा देण्यासाठी मोकळेपणाने आपले अनुभव शेअर करावे. मोकळेपणाने अनुभव शेअर करण्यासाठी तुम्ही प्रथम तुमच्या सुरक्षित वातावरणात बोलायला सुरुवात करा आणि उदाहरणार्थ मित्र, परिवार, छोट्या समूहासोबत तुमच्या परिवारातील शिकवण, आव्हाने आणि यशाचे क्षण स्पष्टपणे सांगा. कुठेही अन्याय न करता सकारात्मक विचारांची सवय घडविण्यासाठी दररोज थोडं ध्यान, सकारात्मक वाचन आणि तुमच्या यशाबद्दल स्वतःला कौतुक करणं यावर भर द्या. अशा पद्धतीने तुम्ही स्वतःला खरोखर स्वतःचं काय मोल आहे हे ओळखता आणि तुमच्या प्रवासाचं एक सकारात्मक रूप इतरांपर्यंत पोहोचवता. दररोज थोडं थांबून स्वतःचं कौतुक करणं आणि सकारात्मक वाचन या सवयी आपल्याला खूप आधार. तसेच स्वामी समर्थांची ही शिकवण आपण नेहमी आचरणात व लक्षात ठेवावी. आपल्याला हा स्वामी संदेश देतात की प्रत्येक क्षणी आपल्याला स्वतःची ओळख, आपलं ध्येय आणि इतरांसाठी दिलेल्या प्रेमाचे महत्त्व समजावं. त्यांनी संकटामध्ये धैर्य आणि सेवेत समाधान आणि प्रत्येकाच्या जीवनात आध्यात्मिक अर्थ शोधायला शिकवलं. स्वामी समर्थांची कृपा ही आपल्याला धैर्य, प्रेम आणि आत्मविश्वास देते. जीवनातील प्रत्येक क्षणी त्याचं
मी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे वचन लक्षात ठेवा आणि स्वतःला ओळखून इतरांसाठी देणं हाच आपला खरा जीवन मार्ग बनवूया. आणि व्हिडिओच्या शेवटी आणि या संदेशासोबत जीवनातल्या प्रत्येक क्षणाला आध्यात्मिक अर्थाने, धैर्याने आणि प्रेमाने जगण्याचा एक नवा दृष्टिकोन घ्या. धन्यवाद तुमच्या पाठिंब्याबद्दल. श्री स्वामी समर्थ. आणि सर्वात महत्त्वाचं, माझ्यासोबत शेवटपर्यंत राहिलात याबद्दल